फुरसुंगी उरे देवाची नगर परिषदेची निवडणूक आता जोरदार चर्चेत आलेली आहे. कारण प्रत्येक प्रभागातून असा एक एक उमेदवार असतो जो उमेदवार लोकांना घराघरात माहिती असतो आणि त्याची चर्चाही होतच असते आणि त्या एका उमेदवाराच्या निवडीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. अशाच एका नवतरुण उमेदवाराशी आज आपण बातचीत करणार आहोत. प्रभाग क्रमांक 13 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शंकर ढमाळ यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. ते उमेदवार आहेत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे. त्यांच्याशी बातचीत करूया. सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. माझा पहिला प्रश्न असेल, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून निवडणूक लढवत आहात, पण निवडणूक लढवत असताना एक मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो की पहिल्यांदा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये अनेक नवतरुण आहेत जे राजकारणात आहेत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीवसुद्धा राजकारणात आहेत, अनेक नेते त्या गटाचे राजकारणात आहेत. आता तुम्हीसुद्धा राजकारणात उतरलेला आहात, तुम्ही निवडणूक लढवत आहात प्रभाग क्रमांक 13 मधून. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पहिल्यांदा निवडणूक लढवताना आपण पहिली जी कामं केलेली असतात ना ती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. मग ती छोट्यात छोटी कामं असू दे किंवा मोठी कामं असू दे, जोपर्यंत आपण लोकांना आपली कामं सांगत नाही तोपर्यंत आपला उमेदवार किती ताकदीचा आहे हे लोकांना कळत नाही. तर स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कामांचा एक थोडक्यात आढावा घ्या. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत काय काय कामं केलेली आहेत जेणेकरून तुम्हाला इथल्या नागरिकांनी मतदान करावं आणि निवडून आणावं. माझ्यामार्फत पहिल्यांदा MGP लाईन जे लाईन गेलेले होते, आमच्या डमलावाडी परिसर असेल, पापडे वस्ती असेल, सहजीवन सोसायटी असेल, भोसले विलेज असेल, या भागामध्ये MGP लाईनमार्फत जी पाण्याची लाईन केलेली आहे ती माझ्यामार्फत लाईन गेलेली आहे. तसेच एकता कॉलनी असेल पापडे वस्तीमध्ये, आमचं वृंदावन कॉलनी असेल, गोकुल कॉलनी असेल, या भागात जी कचऱ्याची समस्या होती ते माझ्यामार्फत सोडवण्याचं काम आत्ता सध्या चालू आहे. तसेच या भागामध्ये मेन रस्त्याची जी पेंडिंग जी कामं होते, म्हणजे की जसं की काँक्रिटीकरण जे माझ्यामार्फत जे केलेले आहेत. तसेच की कचरा समस्या बरंच आमच्या भागात होती, कचऱ्याची समस्या माझ्यामार्फत बऱ्याच ठिकाणी सोडवले गेलेले आहे. पाणी प्रश्न होता, पाणी प्रश्न म्हणजे म्हणजे ज्या ठिकाणी पाणी नळ कनेक्शनचं काम कुठं बंद असेल त्या ठिकाणी मी स्वतः उभं राहून काम केलेलं आहे. अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की काही ठिकाणी लाईटचा प्रश्न जो होता, लाईटचा प्रश्न मी माझ्यामार्फत अधिकाऱ्यांशी बोलून, काही ठिकाणी काय होतं की विरोधक हे स्वतः MSCB अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना फोन लावून सांगतात की ह्या ठिकाणची लाईन 2 दिवस बंद ठेवा, मी सांगेन त्यावेळेस चालू करा. बरोबर, ह्या ठिकाणी मी अशा अधिकाऱ्यांशी स्पष्ट बोलून ते कामं मी माझ्यामार्फत करून घेतली. अगदीच तुम्ही जी कामं केलेली आहेत आणि त्या कामांच्या जोरावरती तुम्ही आता निवडणूक रिंगणात उतरलेला आहात. पण निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर एकतर पक्षाची जबाबदारी पाठीमागे असते की पक्षाच्या चिन्हावरती नावावरती आपण लढतो आहोत, म्हणजे निवडून येणं आपल्यासाठी एक थोडं कुठे ना कुठे बंधनकारक असतं पक्षाचं नाव राखण्यासाठी आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी. पण त्याचबरोबर एक तरुण उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असताना या सगळ्या जबाबदाऱ्या सोबत घेऊन एक तरुणांच्या पाठीमागे तुमचा जो घोळका राहतो, नेहमीच तुमचं नाव नेहमी तरुणांच्यातून चर्चेत राहतं, त्यांचा पाठिंबा या निवडणुकीत तुम्हाला कशा पद्धतीने मिळतो आहे? नक्कीच मॅडम, की जे तरुण सहकारी माझे की लहान जवळजवळ की बराच तरुण वर्ग माझ्या मागे जोमाने काम करत आहे माझ्या मागे, आणि मेन म्हणजे ताकद पण देत आहे मला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणचे जे मित्रवर्ग आहे माझा, जसं की म्हणजे बॅचमेंट म्हणता येईल त्यांना, तो माझ्या मागे म्हणजे पूर्ण ताकदीने उभा आहे. अगदीच. त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक लढवताना व्हिजन्स पण फार क्लिअर असणं गरजेचं आहे की लोकांना आपण सांगू शकतो की मी जर निवडून आलो, मला निवडून तुम्ही दिला तर मी तुमची ही कामं मार्गी लावेन. अशी कोणती व्हिजन्स तुम्ही डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवताय? माझ्या प्रभागामध्ये मेन पाणी प्रश्नासोबत रस्त्याचे व्यवसाय अत्यंत म्हणजे असं बिकट आहे, ट्रॅफिकची समस्या बरीच आहे, त्यासोबत ड्रेनेज लाईनची समस्या आहे, लाईटच्या समस्या बऱ्याच आहेत. काही ठिकाणी विरोधक हे जाणूनबुजून काही ठिकाणी 3-3 दिवस लाईट येत नाही, स्ट्रीट लाईटची समस्या आहे. काही ठिकाणी रस्त्यामध्ये पोल आहेत, ते पोल काढून जे अंडरग्राऊंड केबल टाकण्याचं काम मी स्वतः करेन, यासाठी मला निवडून द्यावं. तसेच माझ्या प्रभागामध्ये आपण जे पाणी प्रश्न जो आहे तो माझ्यामार्फत कसा करता येईल यासाठी मला निवडून द्यावं. तसेच
ट्रॅफिकची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, ड्रेनेजांची समस्या आहे, लाईटची समस्या, मी आत्ता बोललो तसेच जाणूनबुजून लाईट घालवणे किंवा कर्मचाऱ्यांना दमदाटी करून सांगणे की बाबा स्टेट लाईन बंद करा, ह्या भागातल्या डिपे बंद करा. ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्याचं निवारण करण्यासाठी मला मतदान करून निवडून द्या. ह्या सर्वांसाठी मला उद्धव साहेबांचा आशीर्वाद आहे, आदित्य साहेबांचा आशीर्वाद आहे. खूप खूप धन्यवाद आणि स्टार महाराष्ट्र न्यूजच्या तर्फे तुमच्या या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. सध्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आता या निवडणुकीत बाजी कोण मारणार, कोणता उमेदवार निवडून येतो, कोणता नगराध्यक्ष होतो, या सगळ्या गोष्टींच्याकडे नागरिक अगदी बारकाईने लक्ष देऊन आहेत. नेमकं होतंय काय पाहूयात. कोणता उमेदवार निवडून येतो, कोणता उमेदवार नगराध्यक्ष होतो, या सगळ्या गोष्टींची अपडेट आम्ही रोजच्या रोज तुम्हाला देत राहू. यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.